केल्याने जर मीरा सुखी राहणार आहे, तिचा संसार छान होणार आहे, तर मी नाही राहणार इकडे। आणि मुळात जर मीराला आमचं नातं मान्यच नाहीये तर काहीतरी चुकतंय ना। माया, असं नाही, खूप मोठी गोष्ट आहे। मीराला एक्सेप्ट करायला वेळ लागेल, पण मला खात्री आहे की ती एक्सेप्ट करेल। अथर्व, वेदाच्या आनंदासाठी आपण लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण आय गेस नियतीला ते मान्य नव्हतं। तुझ्याशी माझं लग्न नाही झालं, त्यामुळे मी आतून खूप तुटले आणि त्या दुःखाच्या भरात माझ्याकडून जे काही झालं त्यासाठी आय एम रिअली सॉरी। आता माझी इतकीच इच्छा आहे की तुझा आणि मीराचा संसार सुखाचा होऊ दे। आणि मीरा जर खरंच माझी बहीण असेल तर तिची प्लीज काळजी घे। ती मीरा आली का नाही अजून? ती आली नाही तर सगळा डाव फसेल। अथर्व, मीरा ठीक आहे माया, तू जायचं ठरवलंच असलंस तर आम्ही कोणी थांबवणार नाही तुला। फक्त तुला कुठे जायचं ते सांग, मी ड्रायव्हरला सांगतो, तो सोडून देईल तुला। कीप इन टच, आणि काही गरज लागली तर कॉल कर। निघते। मीरा, मला प्लीज थांबवू नको। मला माहिती आहे तुझं आपलं नातं मान्य नाहीये, प्लीज मला जाऊ दे मीरा। सगळ्या गोष्टींवरून मला कळलंय माया की तू माझी बहीण आहेस, म्हणून मी तू केलेलं पाप विसरणार नाही। तुला जर हे नातं हवं असेल तर तू सगळ्यांसमोर तुझा गुन्हा कबूल कर। सांग सगळ्यांना की या घरच्या सुनेचा, वेदाच्या आईचा, अथर्वच्या बायकोचा आणि या घरच्या लक्ष्मीचा खून तू केलायस। माया, तू सांग नाहीतर मी सांगेन। मीरा, प्लीज माझं ऐक, माझं एकदा ऐकून घे। आता जे बोलायचंय ना ते सगळ्यांसमोर बोल। काय बोलते काही कळतच नाहीये। बघ ना। नाही नाही मीरा, प्लीज प्लीज, मी हात जोडते, माझं एकदा ऐकून घे तू प्लीज। इतकी वर्ष जे काही झालंय त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या मनात ठेवल्यात आणि त्या मला फक्त तुला सांगायच्या आहेत। प्लीज एकदा माझं ऐकून घे, त्यानंतर तू म्हणशील तसं करू आपण। प्लीज प्लीज मीरा, प्लीज माझं एकदा ऐकून घे ग। ठीक आहे, चल।
एके दिवशी असंच अंबिका आणि अथर्वचं भांडण झालं, टोकाचं भांडण झालं. अंबिकाने मला कॉल केला, सगळं सांगितलं. अथर्वसाठी छान सरप्राईज प्लॅन केला. गेस्ट हाऊसमध्ये, गेस्ट हाऊस छान सजवलं, फुगे लावले, केक सुद्धा आणला. माया, गेस्ट हाऊसच का? अगं भांडणच टोकाचं झालेलं ना, म्हणून ते सरप्राईज देणं गरजेचं होतं. म्हणून मी गेस्ट हाऊस निवडलं. म्हणजे हे सगळं मी माझ्या मैत्रिणीसाठी चांगल्या मनानेच केलेलं. पण ना माझ्यामध्ये खूप निगेटिव्हिटी भरलेली आणि शेवटी माझ्यातली निगेटिव्हिटी जिंकली. अंबिका तिकडे आली, तिने ती सगळी सजावट बघितली, ती खूप खुश झाली. इतकी खुश झाली ती की तिला इतकं खुश बघताना माझ्या डोक्यात तिडीक गेली.